यावर आपली नजर असेल तुर्तास वळत पुढच्या बातम्यांकडे। आज नवीन आयकर विधेयक मंजूर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज कॅबिनेट बैठकीमध्ये विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे। या नव्या विधेयकामुळे 1961च्या जुन्या कायद्यामध्ये बदल होण्याचा अंदाज आहे। अर्थसंकल्पावेळी सीतारामन यांनी नव्या आयकर विधेयकाची घोषणा केलेली होती। नवीन विधेयक स्पष्ट आणि सरळ असेल असंही त्यांनी नमूद केलेलं होतं। आज नवीन आयकर विधेयक मंजूर होणार असल्याची माहिती सूत्रांच्या वतीने देण्यात आलेली आहे। आज कॅबिनेट बैठक होते आणि त्याच बैठकीमध्ये विधेयक मंजूर होण्याची शक्यता वर्तवली जाते। या नव्या विधेयकामुळे 1961च्या जुन्या कायद्यामध्ये बदल होण्याचा अंदाज आहे। रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रामराजे, आज कॅबिनेटची बैठक होते आणि याच बैठकीमध्ये हे विधेयक नवीन आयकर विधेयक मंजूर होणार असल्याचं कळतंय। एकंदरीत काय घडामोड? बिलकुल, जेव्हा निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडलं होतं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की नवीन आयकर विधेयक आपण आणणार आहोत आणि ते न्यायाची भावना पुढे नेणारं असं विधेयक असणार आहे। त्यामुळे सर्वांचंच लक्ष लागलं होतं की नवीन आयकर विधेयक काय असणार आहे। त्यानुसार आज कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये संध्याकाळी यावर शिक्कामोर्तब होणार आहे आणि नवीन विधेयकाला मान्यता दिली जाणार आहे आणि त्यानंतर संसदेमध्ये म्हणजेच की पुढील आठवड्यामध्ये 10 तारखेला हे संसदेमध्ये मांडलं जाईल, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये, आणि त्यानंतर संमत केलं जाणार आहे। खरं तर 1961ला आयकर विधेयक आलं होतं आणि त्यानंतर हे पहिल्यांदाच अशा प्रकारचे बदल होत आहेत। यामध्ये बदल कसे असतील हे पाहावं लागणार आहे, कारण जे संकेत दिलेले आहेत की न्यायाची भावना म्हणजे नेमकं काय आहे, म्हणजेच की सरलता, सुलभता, जे नोकरदार वर्ग आहे, व्यवसाय जो करतो त्यांच्यासाठी इन्कम टॅक्सच्या या संपूर्ण जे अगोदरच कठोर आणि किचकट नियम आहेत त्यामध्ये सरलता आणण्याचं काम हे विधेयक करणार आहे। आणि त्याचबरोबर अनेक टॅक्स पेयर जे आहेत त्यांचं प्रमाण वाढवणं, सोपी ही व्यवस्था करणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि याचा विचार या विधेयकामध्ये केला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाहावं लागणार आहे की आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजूर झाल्यानंतर संसदेमध्ये कधी आणलं जाते आणि विरोधक त्याला सहकार्य करतात त्या विधेयकाला। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।